व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार श्री शरददादा सोनवणे, बाबूभाई पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व पंचक्रोशीतले नागरिक बंधू भगिनींनो, प्रशासन त्याच्या परीनं समाजासाठी, लोकांसाठी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करूनच देत असतं. परंतु प्रशासनासोबतच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संघटना जेव्हा त्या सोयीसुविधा अधिक चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून देतात, त्यावेळेस समाजासाठी तो एक खूप मोठा खंबीर आधार असतो. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा अशी आपल्यामध्ये एक म्हण आहे आणि खऱ्या अर्थाने आज राजे प्रतिष्ठाननं ईश्वर सेवेचा वसा पुढे चालवलेला आहे असं सर्व मान्यवरांचं भाषण ऐकल्यानंतर माझं मत झालेलं आहे. मी माझं मनोगत जास्त व्यक्त करत नाही, आमदार साहेब पण नंतर आहेत. परंतु राजे प्रतिष्ठाननं ही जी एक खऱ्या अर्थानं ईश्वर सेवेची चळवळ उभी केलेली आहे, त्यासाठी मी बाबूभाई पाटे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, सहकारी या सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे त्यांच्याकडून अधिकाधिक सेवा समाजासाठी होत राहावी यासाठी शुभेच्छा देतो. आपण मला या इथं बोलवलं, मनोगत व्यक्त करायला संधी दिली, आपल्याशी संवाद साधायला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आणि सर्वसामान्य लोकांप्रती ज्यांना प्रचंड कणव आहे असे शरददादा सोनवणे असतील, आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब, भोसले साहेब, हे विशेष करून खरं तर मी आवर्जून त्यांना यासाठी इथं बोलवलं होतं. दादांनाही मी आग्रह केला होता की गेल्या काही 6 महिन्यापूर्वी जी इलेक्शन झाली, डॉक्टर तुम्ही पण होते, आणि मी जेव्हा ह्या वाडीमध्ये प्रचारासाठी आलो, दादा ह्या लोकांनी आमच्याकडे काही मागितलं नाही, म्हणजे जे इलेक्शनसाठी लागतं. या महिलांनी मला एक सांगितलं की आमच्या आरोग्याचे प्रचंड प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आमचे अनेक मुलांचे दाखले, जे आदिवासी समाजाचे आम्हाला दाखले मिळत नाही, त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही हे ॲम्ब्युलन्सची मला संकल्पना, खरं तर मला मी नंबरवाडीमध्ये जेव्हा प्रचाराला गेलो, त्या लोकांनी सुद्धा अजिबात बाकीचं काही न मागता, आमच्याकडे अडचण अशी आहे की एखाद्या महिलेला जर डिलेव्हरीची वेळ आली तर रात्री आम्हाला गावातून गाडी बोलवावी लागते आणि मग इथून ती घेऊन खाली जावं लागतं किंवा इथून पुण्याला घेऊन जावं लागतं, आणि मग त्यावेळेची होणारी ससे होलपट आहे ती थांबावी. म्हणून खरं तर ह्या सगळ्या लोकांचा आग्रह होता. ही संकल्पना माझी नाहीच, मुळात ही संकल्पना ह्या सगळ्या आदिवासी बांधवांची आहे. आणि खरोखर आपण काही जरी म्हटलं असतं, सुशिक्षित लोक थोडी कमी असतील समाजामध्ये, पण दादा मनाने ही मोठी माणसं ही सगळी त्यांनी स्वतःचा विचार न करता त्यांनी आमच्या समाजाला काय उपयोगी आहे यासाठी त्यांनी मागण्या मांडल्या. आणि मला वाटतं आपण दादा एक पहिली, मी अनेक दिवस तुमच्याही मागं लागलोय की आपल्याला वरती ह्या आदिवासी समाजामध्ये त्यांच्या रेशन कार्डचा विषय असेल, साहेब तहसीलदार साहेब, प्रचंड अडचणी आहेत. आणि मूळ मुद्दा काय आहे की ही सगळी मंडळी सोमवारपासून शुक्रवारपर्यंत कामाला जाते. त्यांना शनिवारी एक दिवस सुट्टी असते, परंतु शनिवारी आपल्याकडे तहसील ऑफिस बंद असते, म्हणजे आपल्याकडे सुट्टी असते. आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये यांचे अनेक रेशन कार्डचे असतील, आधार कार्डचे असतील, किंवा हे सगळे जे शासकीय विषय असतील, या संदर्भातल्या प्रचंड अडचणी तशा अनेक वर्ष पेंडिंग आहे. जातीच्या दाखल्यांचा विषय असेल. आणि म्हणून खरं तर आज दादा हा कार्यक्रम इथं घ्यायचा उद्देशच हा आहे की ह्या सगळ्या अडचणी तुमच्या पुढे मांडाव्यात आणि तुमच्या माध्यमातून, तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत व्हावी, हा एकमेव उद्देश आहे या कार्यक्रमाचा. दाद्याचं कार्यक्षेत्र नारायणगाव, परंतु दाद्या सातत्याने, दाद्याविषयी काय बोलावं, खरं तर प्रतिष्ठानची स्थापना होण्याच्या आधीपासून दाद्या माझा मित्र, वयाने माझ्यापेक्षा 7-8-10 वर्षांनी बारीक असेल, परंतु जी समज आहे, मित्र जोडायचं कौशल्य आहे, ते मात्र कदाचित माझ्यापेक्षा निश्चित स्वरूपात त्याच्याकडे जास्त होतं.
माझ्या स्वभावामुळे असेल किंवा माझ्या बोलण्यामुळे असेल, मी अनेक वेळा माझ्यापासून दूर गेलेला व्यक्ती हा दाद्या सातत्याने त्याच्याशी संपर्क साधून हा सातत्याने धरून ठेवण्यात आज राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचं नाव एवढ्या उंचीवर जाऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करतो. परंतु त्यामध्ये दाद्याचा वाटा हा निश्चित स्वरूपात सिंहाचा होता. अनेक सवंगडी आज जुने सगळेच बोलवले तिथं की या माध्यमातून आपण जे काम करतो ते समाजापुढे जावं आणि दाद्याची आठवण ही आयुष्यभरासाठी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहावी हा एकमेव उद्देश घेऊन ही सगळी मंडळी काम करतात. दादा स्वतः मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायचं, मग त्या अडीअडचणी सातत्याने म्हणायचं की आज हॉस्पिटलला 1,00,000 रुपये बिल झालं, त्याच्याकडे पैसे नव्हते, मग आपण काय केलं पाहिजे. आणि मग खरं तर ह्या अर्थाने दादा आजही जो आपला मेडिकल क्षेत्रातलं जे काम चालू झालं त्याची संकल्पना ही दाद्याची होती. आणि मग त्याला जी आपल्याला श्रद्धांजली व्हायची, त्याला जो आपल्याला मान सन्मान द्यायचा, तो जो आयुष्यभर आपल्यामध्ये मनामध्ये राहिला पाहिजे, दादा ह्या उद्देशाने सातत्याने मेडिकल क्षेत्रामध्ये आपण कॅम्प करतो. दादाच्या वाढदिवसाला मला वाटतं यावर्षी 4 तारखेला आपण जो कॅम्प घेतो हा 4था कॅम्प असेल. दादा 1000पेक्षा जास्त ऑपरेशन, हजारापेक्षा कदाचित 2000पेक्षा जास्त ऑपरेशन, कारण आपण काही मोजत नाही. काम केलं पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे, त्याचा आपण मला वाटत नाही त्याचा काही लेखाजोखा आपण ठेवला पाहिजे. समाज लेखाजोखा ठेवतो दादा. आणि म्हणून खरं तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्य ह्या वारुवाडीच्या गावातून किंवा आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातून देखील तुम्ही सगळ्यांनी दिलं. त्याचा उद्देश, त्याचं कारण एवढंच होतं दादा की द्यायची वृत्ती ही जी सातत्याने आपल्या सगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काम केलं आणि त्या माध्यमातून आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. दादाच्या माध्यमातून खरं तर अनेक आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये दाद्याचं प्रत्येकासाठी आठवण असते. दाद्या प्रत्येक गोष्टीसाठी पळाला, दाद्यानी प्रत्येक संघर्षामध्ये उभा राहिला. संघर्षाची वेळ संपली आणि दाद्या आपल्यातून निघून गेला. ठीक आहे, वहिनींना आपण जिल्हा ग्रामपंचायत सदस्य आपण करू शकतो, परंतु दाद्याची मात्र उणीव ही सातत्याने आयुष्यभर राहणार आहे. आणि ही उणीव जोपर्यंत आम्ही सगळेजण म्हणजे आपले सगळेच सहकारी असतील, जुने असतील, नवीन असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून दादा बघा मेडिकल क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून तहसीलदार साहेब डायलिसिस सेंटरचं उद्घाटन हे लवकरात लवकर साधारण 4 तारखेला आपण दादाच्या स्मरणार्थ जो कॅम्प घेतोय त्या दिवशीच करायचा मानस आहे. आणि डायलिसिस सेंटर हे दादा पूर्णपणे मोफत असणार आहे. आणि यासाठी आपण मुक्ताबाई काळोबा देवस्थान ट्रस्ट, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल, नारायणगावकर मंडळी असेल, ॲपेक्स इंडिया असेल, राजूभाऊ पायमोडे असतील, या सगळ्या माध्यमातून आपण ते डायलिसिस सेंटरचं लोकार्पण लवकरात लवकर करायचा मानस आपल्याला त्या निमित्ताने होतो. खर तर त्या दिवशी अजून एक आपण संकल्पना मांडली, तालुक्यातून जे अपंग व्यक्तिमत्व असतील, ज्यांना ज्यांना हात लागतील, पाय लागतील, त्या दिवशी त्यांनी तिथे यायचे आणि त्याच दिवशी त्यांनी माप घेऊन त्याच दिवशी त्यांना ते हात आणि पाय द्यायचा मानस सुद्धा दादा आपण या माध्यमातून करतोय. आणि या माध्यमातून खर तर डॉक्टर साबळे साहेबांचं सुद्धा आपल्याला यासाठीचं मनापासूनच आपल्याला त्यांचं सहकार्य लाभते. खर तर असे अनेक उपक्रम हे सातत्याने आपल्या समाजासाठी केले पाहिजे. रस्त्याच्या बाबतीत दादा ठक्कर बाप्पाच्या माध्यमातून अनेक रस्ते आपल्याला करता येतील. आदिवासी समाजाला जे जे व्यक्तिगत लाभाचे अनुदान, आपली लाभाचे जे काही आपल्या पंचायत समितीतून, जिल्हा परिषद माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या जास्तीच्या कशा पुरवता येतील यासाठीचा प्रयत्न आपण करणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना दादा ही सगळी आपली जमात, ही सगळी 2 व्हीलरवर प्रवास करणारी जास्त, सातत्याने कामाला जाताना 2 व्हीलरचा वापर अधिक आहे. त्यामुळे जसं सचिन भाऊंनी सांगितलं, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण देखील यांचा अधिकच आहे. ऍक्सिडेंट होऊ नये यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु झालाच तर आपण काहीतरी यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. हा एवढ्या एका निव्वळ उद्देशाने आपण केलेला हा प्रयत्न आहे. मी दादाच्या स्मृतीला निश्चित स्वरूपात अभिवादन करतो. दादा तुम्हाला विनंती हीच आहे, तहसीलदार साहेबांना विनंती हीच आहे की आपली आरोग्य सेवा अधिकची उंचीची कशी होईल, आपल्या ह्या सर्वसामान्य लोकांना आपल्याला अधिकचं काय आपल्याला देता येईल.
आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण कसं सहभागी होऊ यासाठीचा अधिकचा प्रयत्न राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने होणार आहे. आपल्याही माध्यमातून तो होत राहील. अर्थात आपल्या माध्यमातून असे अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम हे आपण सातत्याने केलेत. मी मनापासूनच दादाला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अभिवादन करत असताना पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या साठी खरं तर या पावसात देखील आपण सगळेजण उपस्थित झालात. आपलं मनापासूनचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शरदादा सोनवणे, तहसील भोसले साहेब या ठिकाणी, भाऊ पाटील आणि खरं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.